पेण अर्बन बँकेच्या सुमारे 3,000 ठेवीदारांना ईडीनं चार्ज काढून घेतल्यानंतर देखील अद्याप ठेवी मिळालेल्या नाहीत. त्यामुळे संबंधित कायदा कमकुवत असून त्यात सुधारणा करण्याची गरज असल्याचं मत आमदार संजय केळकर यांनी व्यक्त केले. याबाबत केवळ माहिती न देता मंत्री महोदयांनी संबंधितांना निर्देश द्यावेत अशी मागणीही त्यांनी केली आहे. याबाबत अधिवेशनात आवाज उठवताना आमदार संजय केळकर यांनी रायगडमधील सहकारी बँका, देशातील 1100 बँका बुडाल्याची माहिती दिली. पेण अर्बन बँकेच्या 2500 ते 3,000 ठेवीदारांना पैसे मिळावे त्यासाठी आम्ही पेण ते मुंबई असा लॉंग मार्च काढला. आता ईडीनं तपासाचा चार्ज काढून घेतला असून बँकेची मालमत्ता विकून ठेवीदारांना पैसे किती दिवसात मिळतात असा प्रश्न केळकर यांनी उपस्थित केला. याबाबतचा कायदा कमकुवत असून ठेवीदारांना पैसे त्वरित मिळण्यासाठी अस्तित्वात असलेला कायदा कमकुवत आहे, त्यात सुधारणा करण्याची गरज असल्याचं केळकर यांनी सांगितलं. तर आमदार प्रकाश साळुंखे यांनीही 5 लाख पर्यंतच्या ठेवी विम्यानं सुरक्षित करण्यात आल्या असल्याचं सांगून गेल्या 14 वर्षात तरीही ठेवीदारांना पैसे मिळत नसल्याची खंत व्यक्त केली. याबाबत उत्तर देताना मंत्री महोदयांनी तातडीनं मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन 5 लाख पर्यंतच्या ठेवी परत करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल असं सांगितलंय.